वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नंदुरबारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक ITIच्या विविध समस्यांसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले। गेल्या 2 तासापासून प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात हे आंदोलन सुरू असून विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र नंदुरबार शहराबाहेरील इतर ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। परीक्षा केंद्र नंदुरबार येथेच ठेवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत। परीक्षा देण्यासाठी दूर अंतरावर जावे लागल्याने आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे। सोबतच महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, स्वच्छतेचा अभाव, प्रॅक्टिकलसाठी आवश्यक साहित्याची कमतरता, वसतिगृहाची दयनीय अवस्था तसेच ग्रंथालयाशी संबंधित विविध समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी ही ठाम मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला असून जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी जाहीर केला। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान आंदोलनामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजावर परिणाम झाला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार ITI महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे। याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले। त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हा स्थान असून त्या ठिकाणी ITIचं परीक्षा सेंटर नाहीये, ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचायला खूप अडचण येतात। दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे, त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे। तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये, असे काही विद्यार्थी अशी प्रश्न आमच्याकडे येतात। त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये। या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि ITI महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील।